पाटील, तुम्ही सकाळी काही आरोप केले होते. अंजली दमानिया यांनी सुद्धा काही पुरावे सादर केले. त्यानंतर आरोप हे फेटाळून लावले जातात धनंजय मुंडे यांच्याकडून. तुमचा सुद्धा गंभीर आरोप होता की पुरावे नष्ट केले जात आहेत. काय सांगा? शेवटी तो कामच आहे त्याचं, खोटं बोलून रेटणं. कारण पूर्ण हयात त्याच्यात घातलं. मोठं करण्याचं काम एका महान नेत्यानं केलं, परंतु त्यांचं प्रगतीकडे नेणारा मार्ग धुळीस मिळाला यांनी. हे असले खोटं बोलून आणि ते बळच रेटायचं, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, या पद्धतीमुळं सगळी नामुष्की ओढली त्यांनी. आणखीनही तो शांत बसायला तयार नाही. आणखीनही त्याच्या डोक्यात उजेड पडत नाही की आपण आणखीन खोलात चाललो आहे. हे त्याच्या लक्षातच येत नाही आहे. कारण ज्या ज्या वेळेस त्याला गरज लागती त्यावेळेस तोच बोलायचा. संकटाच्या काळातून आमचं कुटुंब चाललं होतं, त्या टायमाला आम्हाला मराठ्यांनी साथ दिली, मोठं केलं. म्हणजे आता गरज संपली, मराठ्यांची गरज संपली की आता मराठ्यांचेच मुद्दे पाडायला निघाला. त्यामुळे तो मंत्रिमंडळात आहे, त्याच्या गैरवापर करून त्या मंत्रिपदाचा त्यांनी पुरावे नष्ट करू नये. कारण आता चौकशी बसलेली 3 सदस्यीय आहे, त्याच्यातही ते सगळं आलं पाहिजे. त्याचे मोबाईलचे बी डाटे निघायला पाहिजेत 1-2 वर्षाची. CDR ते सगळं कोणाकोणाला खतका पाणी घातलं यांनी गुंडगिरीला कोणाकोणाला साथ दिली, या प्रकरणातसुद्धा त्याची माहिती निघणं गरजेचं. कारण हे सगळे लोक त्याचे आहेत. त्यामुळं हे 100% त्याच्यात निघणार आहे आणि त्याला सुट्टी नाही. आता किती पाप झाकायचा प्रयत्न केला तरी आता नियती दम खात नाही आहे. अंजलीताई दमानिया यांचे आरोप सिद्ध झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. फक्त आरोप कोणी करू शकतं, मात्र ते सिद्ध झाले का असं म्हणायचं त्यांना? नाही, ते काही म्हणत असते. त्याच्या याच्यावर आपण एवढं काय सिरियस नाही घ्यायचं. त्याला काय महत्त्व द्यायची गरज नाही त्या धनंजय मुंडेला. कारण टोळ्या चालवतो, खुनं करतो, खंडण्या मागतो. त्याला काय माहीत नाही का? त्याला काय माहीत नाही? हे त्याचे लोक आहेत, त्याच्या हातापायाजवळ राहणारे लोक आहेत हे. आणि हातापायाजवळ राहणारे लोक काय करतात हे माहीत नाही का याला? सगळं मोकाट सोडून दिलं. आता संकटात गुंतल्यावर आता ढकलाढकली करायला, पाप करायला लावलं त्यांना पडद्यामागं राहून. आज त्यांचं झालं वाटलं पुरं. आता ह्यो बसला मजा, तिकडं उड्या हाणतोय. आता इकडं हिंड, तिकडं हिंड, तिकडं हिंड. शेवटी ह्यो सुद्धा त्या षडयंत्रात नक्की आहे. आम्हाला अशी 100% शंका आहे, संशय बी. फक्त तपास यंत्रणा तर काम करताना SIT असेल, CID असेल, सरकार असेल, स्थानिक पोलीस असतील, अजितदादा असतील आणि फडणवीस साहेब असतील, यांनी 1-2 वर्षाचा पुरा काढा. ह्यो 100% ह्या टोळी सापडणार. ह्यो खुनाच्या, खंडाण्याच्या, चोऱ्याच्या, दरोड्याच्या, बलात्काराच्या साथ दिलेला म्हणून सामूहिक कटात संघटित गुन्हेगारी करू लागायला सुद्धा हा 100% त्यात निघणार आहे. याला सोडू नका. नसता जबाबदार अजितदादा राहणार आहेत आणि फडणवीस साहेब सुद्धा. आरोप करण्यासाठी कोणी काम दिलं त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असं देखील मुंडे म्हणाले. ते काही म्हणते ते काय भरले आता भरली. तुमची प्रमुख मागणी काय राहिली? कारण तुम्ही पाहताय गंभीर मंत्रिपद असताना आरोप झाले. तुम्ही सुद्धा संतोष भाई देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप केले. तुमची प्रमुख मागणी काय नेमका? धनंजय देशमुख भायांना न्याय मिळणं ही सगळ्यात मोठी मागणी आपली पहिल्या दिवसापासूनची. आणि दुसरं, खून करणारे आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत. यांना सगळ्यांना 302 लागून, मोका लागून 120 भाग खाली हे सगळे येऊन हे सगळ्यांची अंडर ट्रायल चालली पाहिजे. यांचे सगळ्यांचे नार्को टेस्ट पण झाली पाहिजे. आणि यांना सांभाळणारे जे लोक आहेत, की काय म्हणूयात आपण त्यांना, की खंडणीतले आणि खुनातले, खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट घडून आणणारे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळं आणि त्यांना मदत करणारे, गाड्या घेऊन पळणारे, खोल्या देणारे, पैसे देणारे, ही जी साखळी आहे ना, ही खूप मोठी आहे संघटित गुन्हेगारीची. ही सगळी जेलमध्ये आरोपी करून गेलीच पाहिजे. याच्यात कोणीही आरोपी सुटता कामा नाही, एकसुद्धा. जर यातला आरोपी सुटला आणि पुरावे जर नष्ट केले यांनी मंत्रिपदाच्या जीवावर धनंजय मुंडेंनी, तर जबाबदारी ही सगळी अजितदादाची आणि फडणवीस साहेबाची असणार आहे. कारण अजितदादांना कधी न मानणारा एक गट तयार झालेला आहे सध्या, की तरुण पोराचा. हे त्यांच्याकडे कवाच नव्हता. ह्यो राज्यातला पुरा ह्या डाग लागलेल्या धनंजय मुंडेंमुळं हे खून घडून आणणाऱ्या आम्हाला 100% शंका आणि संशय याच्यासोबत राहून याला वाचवण्याचा प्रयत्न करून. कारण ते एका भाषणात म्हणलं सुद्धा, की मला इतक्या प्रकरणातून वाचवलं अजितदादांनी त्यांनी, की माझं मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी ते उपकार फेटणार नाही, त्याचं कुठंतरी तो मानला. याचा अर्थ तुम्ही एक पापी माणसाला अजितदादा वाचवताय हे लक्षात ठेवा.
एक डाग लागलेल्या माणसामुळं, एक टोळी चालवणाऱ्या माणसामुळं अख्ख्या राज्यातले जे पोरांची एक वर्ग तुम्हाला मानणार आहे, ही सगळा तुमच्या विरोधात बिथरणारी याची काळजीसुद्धा तुम्ही अजितदादांनी घ्या. जर पुरावे धनंजय मुंडे यांनी नष्ट केले आणि याच्यात जर काही अफरातफरी झाली तर जबाबदारी फडणवीस साहेबांची आणि अजितदादाची 100% तेच जबाबदार असणार. पाटील, धनंजय मुंडे यांच्यावर जे काही आरोप केले जात आहेत तर त्यांनी असं म्हटलं की माझ्यावर आरोप करून मीडिया ट्रायल सुरू आहे आणि माझ्यावरील हे आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले जात आहेत. अरे सगळं कोणा करायचं, काही करायचे, बलात्कार करायचे, म्हणा आरोप करते. कोणाला काय गुतलं तो आरोप करायला. आता बहुत कोणी केलं. पाप झाकायसाठी देवमध्ये घेतो, जातमध्ये घेतो, ओबीसीमध्ये घेतो, पाहुणेरावळेमध्ये घेतो, कार्यकर्ते धरून आणतो, त्यांना रस्त्यावर ठेवतो, खोटे गुन्हे दाखल करतो. अहो, आमच्या आंदोलनाच्या टायमाला गरीब पोरावर गुन्हे दाखल केले त्यांनी. कशाला केले रे? माकडा चाळे करतो आणि परत म्हणतो आरोप करतात. कोण आरोप करून तो काय गुतलं तो अजून तो कोण लागून गेला असला. हां, जातीय तेढ निर्माण करायचा अंधारातून खूप काम केलं. आंदोलनात काय बसतो त्याच्या संघचे लोक आमच्या पुढंच आंदोलनं बसतो, जेवायलाच काय घेऊन जातो, त्यांना गाड्याच काय पुरवतो तालुक्यातून. लोक काय येडे आहेत का? काय असतं, माणूस ज्यावेळेस मजात असतो ना त्यावेळेस असले चाळे करतो आणि बेतती ना त्या टायमाला सगळ्या राज्यातले लोक असं काढतात. चौकून यांनी घेरलं होतं मला त्या टायमाला. चौकून ते बी मी तर गरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आरक्षण मागत होतो. काय गरज होती आम्हाला घेरायची एवढी? इतकी आंदोलनं उभा करायची, भेटी दी, गाड्याच पाठव तालुक्यात. काय गरज होती तुला? तूच म्हणतो ना संकटाच्या काळात माझं कुटुंब होतं तेव्हा मराठ्यांनी मला सांभाळलं. भागलं का आता? तेव्हा गरज होती मराठीची, आता गरज संपली आणि लागला आमच्याच मागं, आमच्याच पोराचे मुर्दे पडायला लागला. आंदोलनात पोरावर केसेस करायला लागला पोलिसांकडून. आंदोलनं केले म्हणून त्यांना जाग्यावर गावागावात जाऊन कुठं धमक्या देणं, हे कुठं नाही करणं, करायला लावणं, कुठं आंदोलन करून माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावणं, फोटोला चपला हाणायला लावणं. काय चाळे करायची गरज आहे रे तुला? हे तो पोट नाही भरलं का संतोष भैयाचा, देशमुखांचा खून करून? सुट्टी नाही. आपली मागणी ती कोचिनार राज्यांना आपण सोडणार नाही. तुम्ही म्हटले की ते म्हटले होते की संकट काळामध्ये मराठीच माझ्या पाठीमागे उभे राहिले होते. हे ते कधी म्हटले होते आणि त्यासोबत आणखी काय म्हटलं होतं? कवा म्हणता येते, कवा म्हणता येईल? आणि सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे, सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती. की तुमची आणि त्यांची एक भेट झाली होती रात्री, तेव्हा म्हटले होते का? तेव्हा नसन म्हणलं, त्याच्या आधी म्हणलं असं कवा. कवा बीड जिल्ह्यातले जे कार्यकर्ते आहेत ना आपले कामं करणारे, हे त्या गोष्टी सांगतात की ज्यावेळेस संकटात होतो त्यावेळेस समाज नव्हता, त्रास द्यायचे, तर मराठ्यांनी मला मोठं केलं, साथ दिली त्या टायमाला. ही भाषा आहे त्याची. मग आता संपलं का? त्या टायमाला गरज होती, आता संपली. ही त्याची वर्तणूक चांगली नाही. ज्यांनी मदत केली, उपकार केले ना, त्याच्यावर वरटंगडी करून मुतणार आहे. तुम्ही एक आरोपही केलेत काही इतर नेत्यांवर. पुरावे जर नष्ट करत असतील तर काही वरचे नेते सुद्धा याला जबाबदार राहतील. वरचे नेते दुर्लक्ष करतात त्यावर. कारण आपण पाहिलं आतापर्यंत छोटे मोठे आरोप झाले तरी बऱ्याचदा राजीनाम्याचं सत्र पाहायला मिळालं होतं. मात्र याकडे हे वेगळं प्रकरण दिसतं. आपण राजीनामा फिजीनाम्याला मोजित नाहीत कधीच. आपण तसे चिल्लरेला काही समजत नाही. 50 मंत्री झाला तर काही करू शकत नाही आमचं. हे आपलं पहिल्या दिवसापासून शब्द आहे, आजच नाही, पहिल्या दिवसापासून. तो आणखीन 50 होय, सुट्टीच नाही. मध्ये जाणार सगळे, यातला एक टोळीतला वाचणार नाही. आणि वाचविला तर सरकारच जबाबदारी आहे. फडणवीस साहेब आणि अजितदादा जबाबदार असणार आहेत. कारण मंत्रिमंडळात त्यांच्या आहे आणि तो मंत्रिपदाचा गैरवापर करून यांच्या परस्पर, फडणवीस साहेबाच्या आणि अजितदादाच्या परस्पर मंत्रिपदाचा गैरवापर करून यंत्रणेवर, अधिकाऱ्यांवरती गुपित दबाव आणायचा आणि नष्ट करायचे, हे काम तो होऊ शकतं 100% अशी शंका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.